अमरावतीतील आदिवासी नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या नालीच्या प्रश्नांवर आज महत्त्वाची घडामोड घडली आहे। स्थानिक नागरिक, मनपा अधिकारी आणि संबंधित हॉटेल व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर 3 महिन्यात समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। मात्र नालीचे तोंड उघडल्यानंतर परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार नागरिकांनी केली असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। आदिवासी नगर परिसरातील नालीच्या प्रश्नांवर स्थानिक नागरिक आणि संबंधित पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा पार पडली। यावेळी स्वीकृत नगरसेवक दिनेश बुब, मनपा वैद्यकीय अधिकारी जाधव, महफिल हॉटेलचे सह पार्टनर मुंदडा तसेच दयासागर हॉस्पिटलचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीदरम्यान आदिवासी नगरातील नागरिकांना 3 महिन्यांच्या आत नालीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले। या आश्वासनाच्या आधारे नागरिकांनी एक करारनामा तयार करून त्यावर संबंधित पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यात। यानंतर महफिल हॉटेलशी संबंधित नालीचे तोंड उघडण्यात आले। मात्र त्यानंतर काही वेळातच परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली। नागरिकांनी हॉटेल व्यवस्थापनाला ही शेवटची संधी असल्याचे सांगत स्पष्ट इशारा दिला आहे। नालीच्या समस्येमुळे पुन्हा त्रास झाल्यास नाली पूर्णपणे बंद करण्यात येईल आणि हॉटेलसमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिकांनी दिलाय। आता संबंधित यंत्रणा आणि हॉटेल व्यवस्थापन पुढील 3 महिन्यात दिलेले आश्वासन पूर्ण करते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। आदिवासी नगरातील नालीचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागल्याचे दिसत असले तरी नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित व्यवस्थापनाला स्पष्ट इशारा दिला आहे। आता दिलेल्या मुदतीत प्रश्न सुटतो की पुन्हा संघर्ष उभा राहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।